बुलढाण्यातील IDBI या राष्ट्रीयकृत बँकेला कमर्शियल कोर्टानं दणका दिलाय। बुलढाण्यातील उद्योजक विशाल मुंदडा यांनी प्रीपेमेंट चार्जचे 50 लाख आणि 2017 सालापासूनचे व्याज परत देण्याचे आदेश IDBI बँकेला देण्यात आले होते। 2019 साली राधाकिसन पल्सेससाठी IDBI बँकेतून आता 50 लाखांचे कर्ज घेतले। 2017 साली व्याज जास्त असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित कर्ज हे HDFC बँकेमध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेतला। बुलढाणा डिस्ट्रिक्ट आहे त्यामध्ये हे मागासवर्गीय आहे। इथे बँक इथे आपल्याला गव्हर्नमेंट MSE म्हणून सवलत देते की तुम्ही डेव्हलप करा, या एरिया डेव्हलप करा। आणि या बँक असा करता आम्हाला मतलब ते जबरदस्त चार्जेस लावता आणि ते अडथळा आणता डेव्हलपमेंट मध्ये। आणि आमच्यामुळे जो भी इंडस्ट्री लोक त्यामुळे इथे रोजगार वाढतो, कास्तकारला भाव मिळतो त्यांच्या मालाला। पण हे आहे हे आपल्याला रिमोट करतात बँकामध्ये। तुम्हाला असं इच्छुक बोलतो की लोकांनी यांच्या बळी पाहू नये, त्यांचे विरुद्धात जावे, कोर्टात जावे आणि तुम्हाला न्याय भेटेल। आणि गव्हर्नमेंटला पण असं माझा इच्छा आहे, सांगतो की तुम्ही पण काहीतरी यंत्रणा बसवा, त्यांना काही चेक ठेवा की त्यांनी असं नाही करायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।